हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो फ्लूइड मेकॅनिक्स अँड मशिनरी म्हणजेच FMM हा सब्जेक्ट. या सब्जेक्ट मध्ये आज आपण युनिट नंबर 2 मध्ये असलेला चॅप्टर नंबर 2 जो आहे फंडामेंटल्स ऑफ फ्लुइड फ्लो अँड फ्लो मेजरमेंट याची आपण रिव्हिजन पाहणार आहोत की नेमकं या युनिट मध्ये या चॅप्टर मध्ये आहे तरी काय आणि यामध्ये कुठली थिअरीचे पॉइंट्स आपल्याला डिटेल मध्ये करायचे आहेत जे इम्पॉर्टंट आहेत ते आपण पाहूयात. तेव्हा हेडिंग द्या युनिट नंबर 2 चॅप्टर नंबर 2 फंडामेंटल्स ऑफ फ्लुइड फ्लो अँड फ्लो मेजरमेंट्स. दिलं बाळांनो हेडिंग. चला आता यातले जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण पाहूयात. आता यामध्ये जर पाहायचं झालं ना तर खूप साऱ्या डेफिनेशन्स आहेत ज्या खूप वेळा एक्झामला आलेल्या आहेत आणि त्या सगळ्याचे सगळ्या आपण डिटेलमध्ये ऑलरेडी डिस्कस केले आहेत. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला फ्लुइड फ्लोचे जे टाइप्स आहेत ते तुम्हाला पाहायचे. फ्लुइड फ्लोचे टाइप्स, फ्लुइड फ्लोचे वेगवेगळे टाइप्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे स्टेडी अँड अनस्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो अनस्टेडी फ्लो डेफिनेशन पाहिजे ज्या खूप वेळा एक्झामला आल्यात. मग तुम्हाला पाहायचंय युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म फ्लो. युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म फ्लो. मग त्यानंतर तुम्हाला पाहायचंय लॅमिनार अँड टर्बुलंट फ्लो. लॅमिनार अँड टर्बुलंट फ्लो. त्यानंतर बाळांनो पुढे पाहायचंय तुम्हाला रोटेशनल अँड इरोटेशनल फ्लो. रोटेशनल आणि इरोटेशनल फ्लो. त्यानंतर बाळांनो तुम्हाला कंटिन्युटी इक्वेशन पाहायचंय. कंटिन्युटी इक्वेशन. कंटिन्युटी इक्वेशन. कंटिन्युटी इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे A1 V1 इज इक्वल टू A2 V2. हे कंटिन्युटी इक्वेशन खूप वेळा एक्झामला आलेले कंटिन्युटी इक्वेशन. तर टाइप्स ऑफ फ्लुइड फ्लो आणि या सगळ्या छोट्या मोठ्या डेफिनेशन्स तुम्हाला पाहायच्या आहेत. थेअरीमध्ये लिहून घ्या आणि हे सगळं डिटेलमध्ये करा कारण हे सगळं एक्झामला रिपीटेड आहे आणि खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुम्हाला पाहायचंय बर्नौलीज थेरम. स्टार करा, हे येणार म्हणजे येणार एक्झामला. बर्नौलीज थेरम. बर्नौलीज थेरम तुम्हाला करायचंय डिटेलमध्ये बाळांनो. त्यानंतर तुम्हाला व्हेंचुरीमीटर. व्हेंचुरीमीटरचं कन्स्ट्रक्शन आणि त्याची डायग्राम तुम्हाला करायची आहे. व्हेंचुरीमीटर. त्यानंतर बाळांनो ओरिफिस मीटर. ओरिफिस मीटर. ओरिफिस मीटरचं सुद्धा बाळांनो तुम्हाला कन्सेप्ट करायचं आहे, डायग्राम काढायची आहे. ठीक आहे. ते सगळं काही तुम्हाला ऑलरेडी मी नोट्स मध्ये दिलेलं आहे हे व्यवस्थित लिहून. अजून एक डेफिनेशन एक्झामला येते ती म्हणजे व्हेना कॉन्ट्रॅक्टाची. व्हेना कॉन्ट्रॅक्टा. व्हेना कॉन्ट्रॅक्टाची डेफिनेशन तुम्हाला करायची. एवढीच थेरी तुम्हाला या अख्ख्या युनिट 2 मध्ये करायची. याच्यापेक्षा जास्त काही थेरी नाहीये. एवढी थेरी लिहून घ्या बाळांनो जी तुम्हाला पाहायची आहे. लिहिलं बाळांनो थेरी. आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्या टाईपचे प्रॉब्लेम आहेत आणि तिथे कुठले कुठले फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे आहेत ते आपण पाहूया. चला बाळांनो लिहिलं असेल. आता घ्या टाईप नंबर 1 चे प्रॉब्लेम. टाईप नंबर 1 चे प्रॉब्लेम. याच्यामध्ये ना तुम्हाला व्हेंचुरीमीटरचे प्रॉब्लेम पाहायला भेटणार आहे आणि व्हेंचुरीमीटरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एकच फॉर्म्युला डिस्चार्जचा वापरायचा आहे. सीडी इंटू व्हेंचुरीमीटरचा फॉर्म्युला लिहून घ्या बाळांनो माझ्या बरोबरच. सीडी म्हणजे कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज A1 इंटू A2 अंडर रूट ऑफ 2GH अपॉन अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. डिस्चार्जचा हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे जेव्हा व्हेंचुरीमीटरचा प्रॉब्लेम येईल तेव्हा. हा फॉर्म्युला फारच महत्वाचा आहे जेव्हा जेव्हा व्हेंचुरीमीटरचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल त्यावेळी. मग डिस्चार्ज थ्रू व्हेंचुरीमीटर काढायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. यामध्ये हा जो H दिसतोय का हा H फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा एक छोटासा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे.
स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी अपॉन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द लिक्विड -1 मल्टिप्लाइड बाय रीडिंग असतं तुमचं x. हा फॉर्म्युला चा तुम्हाला वापरायचा आहे. याच्यामध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी पाठ करायची आहे तुम्हाला 13.6 13.6 ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी पाठ करायची आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट लिक्विड दिलेला असणार आहे आणि त्या लिक्विडचं जे काही रीडिंग आहे मॅनोमीटर रीडिंग ते दिलेलं असणार आहे. व्हॅल्यू ऍड टाकायच्या h मिळेल. A1 A2 काढायचा, A1 काढायचा π/4 D1 चा स्क्वेअर आणि A2 काढायचा π/4 D2 चा स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या. कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज दिलेला राहील. सगळं याच्यावर टाकलं की तुम्हाला डिस्चार्ज मिळतो थ्रू व्हेंचुरीमीटर. अशा पद्धतीने या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये 2 फॉर्म्युले वापरायचे तुम्हाला. लिहून घ्या. काय डाऊट आहे? त्यानंतर बाळांनो आपल्याला सेकंड टाईपचे प्रॉब्लेम आपल्याला यामध्ये पाहायचेत की जे प्रॉब्लेम आहेत पिटॉट ट्यूबचे प्रॉब्लेम. तसं आता पिटॉट ट्यूबची थिअरी तर नाही आहे आपल्याला, पण त्यावर प्रॉब्लेम मात्र आहे आणि ते पण प्रॉब्लेम खूप इझी आहेत. ओरिफिस मीटरचे पण प्रॉब्लेम आहेत आपल्याला, ते पण खूप कमी आहेत. मग टाईप नंबर 2 चे प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. ओरिफिस मीटरचे प्रॉब्लेम. ओरिफिस मीटरचे प्रॉब्लेम. ओरिफिस मीटर शब्द आला की समजून घ्या या टाईपचे प्रॉब्लेम आहेत. आता ओरिफिस मीटरचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी हा जो फॉर्म्युले आहेत ना, हे फॉर्म्युले तुम्हाला हेच वापरायचे, काहीच बदल नाही करायचा. हेच फॉर्म्युले यूज करायचे. हेच फक्त थोडासा बदल असा होतो बाळांनो, तुम्ही हेच फॉर्म्युले वापरायचे. फक्त या ठिकाणी ना तुम्हाला थोडासा बदल या ठिकाणी करायचा आहे. तो बदल असा आहे बाळांनो की बदल मध्ये काय करायचं की A1 A0 A1 स्क्वेअर मायनस A0. जिथं तुम्ही A1 A2 म्हणता ना, जिथं A2 होता तिथं A0 घ्यायचं फक्त, बाकी काय नाही. बाकी सगळं तेच आहे. H सुद्धा असाच काढायचा. ओरिफिस मीटर मध्ये फक्त एक बारीक व्हेना कॉन्ट्रॅक्ट असतो, त्यासाठी इथं 0 घेतलेला असतो, बाकी काही नाही. तर ओरिफिस मीटरला हेच फॉर्म्युले वापरायचे जे व्हेंचुरी मीटरला वापरलेले आहेत. फक्त A2 च्या जागी A0. ओके, कळालं का? ओरिफिस मीटरला काय करायचंय. याच्या व्यतिरिक्त तिसरं चौथं काही नसतं बाळांनो, जे सांगितलं तेच फायनल आहे. त्यानंतर येतो टाईप नंबर 3 चे प्रॉब्लेम. टाईप नंबर 3 च्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पिटॉट ट्यूबचे प्रॉब्लेम पाहायला भेटणार. पिटॉट ट्यूबचे प्रॉब्लेम. आता पिटॉट ट्यूबचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये जनरली कोएफिशियंट ऑफ व्हेलॉसिटी विचारतात आणि कोएफिशियंट ऑफ व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जनरली व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कोएफिशियंट ऑफ व्हेलॉसिटी वरून काढायचा आहे √2gh. हा फॉर्म्युला वापरायचा आहे जेव्हा पिटॉट ट्यूबचा प्रॉब्लेम येईल. पिटॉट ट्यूबच्या प्रॉब्लेम मध्ये जनरली जर तुम्हाला कंटिन्युटी इक्वेशन वापरायची वेळ आली तर तुम्ही कंटिन्युटी इक्वेशन या पद्धतीने वापरू शकता. कंटिन्युटी इक्वेशन वापरू शकता. याचा फॉर्म्युला वापरायची वेळ आली तर SM/S-1 इन मल्टिप्लाय बाय x. हे 2-3 छोटे छोटे फॉर्म्युले आहेत. या 2-3 छोट्या छोट्या फॉर्म्युल्याच्या मदतीने पिटॉट ट्यूबचे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतो. फॉर्म्युले लिहून घ्या. ओके, काय डाऊट आहे का रे बाळा? आणि शेवटच्या टाईपचे प्रॉब्लेम असतात बाळांनो ते म्हणजे बर्नौलीज थेरमचे प्रॉब्लेम. आणि बर्नौलीज थेरम वर एक प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार. चला बाळांनो, शेवटच्या टाईपचे प्रॉब्लेम आहेत टाईप नंबर 4 चे प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम असतात बर्नौलीज थेरम वर किंवा बर्नौलीज इक्वेशन वर हे प्रॉब्लेम असतात. ओके, याच्यामध्ये जनरली काय विचारतात माहिती का? कसं कळेल बर्नौलीज थेरमचा प्रॉब्लेम? याच्यामध्ये जर प्रेशर विचारला किंवा प्रेशर हेड विचारला तर असे प्रॉब्लेम बर्नौलीज थेरम वर येतात. व्हेंचुरी मीटर असा वर्ड असेल तर तो व्हेंचुरी मीटरचा प्रॉब्लेम. ओरिफिस मीटर असा वर्ड असेल तर तो ओरिफिस मीटरचा प्रॉब्लेम आहे. पिटॉट ट्यूब असा वर्ड असेल तरच तो पिटॉट ट्यूबचा प्रॉब्लेम आहे. आणि या तिन्ही कॅटेगरीत बसत नाहीये. पण प्रेशर हेड विचारलाय, प्रेशर विचारलाय, मग तो 100% बर्नौलीज थेरमचा प्रॉब्लेम आहे. आणि तिथं लिहिलेलं पण असतं कधी कधी की बाय युझिंग बर्नौलीज इक्वेशन सॉल्व्ह करा. मग त्यावेळी तो ह्या टाईपचा प्रॉब्लेम असतो बाळांनो. बर्नौलीज थेरम मध्ये जनरली बर्नौलीचं इक्वेशन वापरतात P1/γ + V1²
2g प्लस z1 इज इक्वल टू p2 अपॉन गॅमा प्लस v2 स्क्वेअर अपॉन 2g प्लस z2. असा हा एक फॉर्म्युला वापरावा लागतो आपल्याला. याला बर्नौलीज इक्वेशन म्हणतात. बरं, थेरम पाठ केलं की लक्षात येऊन जाईल तुमच्या की हे बर्नौली इक्वेशन आहे. याच्यामध्ये कंटिन्युटी इक्वेशन यूज करावं लागतं. a1 v1 इज इक्वल टू a2 v2. या ठिकाणी जे v1 v2 आहेत हे आहेत व्हॅलॉसिटी ऑफ द फ्लो. a1 a2 आहेत क्रॉस सेक्शनल एरिया रिस्पेक्टिव्ह सेक्शनचे. हे आत जाण्याचे आणि बाहेर जाण्याचे, पहिला सेक्शन दुसरा सेक्शन असं. आणि इथून आपल्याला v1 v2 च्या व्हॅल्यू इथं भेटतात आपल्याला ह्या इक्वेशन वरून. a1 a2 तर π/4d स्क्वेअरने काढायच्यात तुम्हाला. म्हणजे तुम्हाला इथं v1 v2 भेटल. p1 p2 यातलं एक दिलेलं राहील, एक विचारलेलं राहील. जी ची व्हॅल्यू 9.81 घ्यायची. गॅमाची व्हॅल्यू दिली नसेल तर 9.81च घ्यायची, आणि दिली असेल तर तिथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय करायचं त्याला. आणि z1 z2 ची व्हॅल्यू दिलेली असते जनरली. असे असतात बर्नौलीज थेरमचे प्रॉब्लेम. आता बर्नौलीज थेरम मध्ये पण एक ट्विस्ट येतो. ट्विस्ट असा येतो जनरली की तुम्हाला याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळेच्या सगळे हॉरिझॉन्टल पाईपचे आहेत. 3 प्रकारचा पाईप असतो बर्नौलीज थेरम मध्ये. एक पाईप असा इन्क्लाइंड असतो, याचे इन्क्लाइंड पाईपचे प्रॉब्लेम येतात. दुसरा जो पाईप असतो ना बाळांनो, त्याच्यामध्ये ना असा व्हर्टिकल पाईप येतो, आणि कधी कधी हा पाईप असा इन्क्लाइंड पण असतो बाळांनो असा. मग असा पाईप येईल, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल येईल किंवा असं येईल. परंतु फॉर्म्युले मात्र त्यांनी चेंज होत नाही. बरं, पाईप कसा आहे पाहायचं आणि मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची. याच्या व्यतिरिक्त वेगळे काही प्रॉब्लेम या युनिटमध्ये नाहीयेत. इथे हा युनिट कम्प्लीट होतो बाळांनो. बघून घ्या ते प्रॉब्लेम आणि फॉर्म्युले. काय डाऊट असेल विचारा. पहिलं युनिट ज्या पद्धतीने 12 मार्कांचं होतं तसं सेकंड युनिट आहे तुम्हाला 10 मार्कांकरता असेल. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट युनिटचे आपण इम्पॉर्टंट थेरी आणि त्याचे जे काही वेगवेगळ्या टाईपचे न्यूमरिकल आणि त्यासाठी यूज केले जाणारे फॉर्म्युले नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. ओके, बाय स्टुडंट्स.